नमस्कार मित्रांनो, भाजपने सिंचन घोटाळा आणि कोर्ट निकालाची आठवण करून दिली. अजितदादा नरमले. म्हणाले की मी त्यांना बोललोच नव्हतो. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. गेल्या 4 दिवसापासून भारतीय जनता पक्षावर आरोपाची राळ उठवलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर एक पाऊल मागे घेत स्थानिक नेत्यांसंबंधित मी बोलत आहेत. राज्याच्या नेत्यावर मी टीका केलेली नाहीत असं सांगून सुरू झालेली सदोपस्थितीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मी स्थानिक नेत्यावर बोललेलो असताना माध्यमांनी चुकीच्या पद्धतीनं बातम्या दाखवल्याने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रत्युत्तर दिले असं म्हणत अजित पवार यांनी माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याची पूर्ण चौकशी झालेली नाहीत. अद्याप न्यायालयात प्रकरण सुरू आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत आक्रमकपणे सांगितल्यावर अजित पवार एक पाऊल मागे असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाच्या कारभारावर बोट ठेवत स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी आम्ही पुस्तकाची मागील पानं पलटली तर अजित पवारांना बोलताही येणार नाहीत असं म्हणत भाजपाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. त्यानंतर अजित पवार यांनी राजकीय शहाणपणा दाखवून नरमाईची भूमिका घेतली. भाजप सोबतच्या राजकीय संघर्षावर विचारले असता अजित पवार यांनी अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया दिली. मी स्थानिक नेत्यांवर आरोप केले होते, किंबहुना मी पुरावे देखील दिले. वरिष्ठ भाजप नेत्यांबद्दल मी कोणताही आरोप केला नाहीत किंवा टीका केली नाहीत. केंद्रात आणि राज्यातले एनडीए सरकार अत्यंत व्यवस्थित काम करत आहेत. परंतु माध्यमांनी मी वरिष्ठ भाजप नेत्यांवर आरोप केला असे चित्र बातम्यांमधून उभे केले असं सांगत भाजप सोबतच्या संघर्षात अजित पवार यांनी एक पाऊल मागं घेतलं. अजित पवार यांनी विचार करून बोलावं. तसंच 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यासोबतच मी सत्तेत बसलोय हे सांगणं भूषावह नाही असं सुनावत न्यायालयाचा निकाल अद्याप बाकी असल्याची आठवण बावनकुळे यांनी करून दिल्यावर अजित पवार यांनी मवाळ भूमिका घेतल्याची चर्चा आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहर खरं तर पवारांचा बालेकिल्ला, परंतु 2017च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन्ही शहरावर कब्जा मिळवला. राष्ट्रवादीच्या ताब्यातून दोन्ही महापालिका हिसकावून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. बालेकिल्ला हातातून गेल्याची रुखसुख अजित पवार यांना लागून राहिली आहे. आता तोच बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार कंबर कसून कामाला लागले आहेत. याची सुरुवात त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून घेतले. मात्र ही गोष्ट भाजपला खटकली आहे. तर तुम्हाला काय वाटतं की भाजपने अजित पवारांची खरंच कोंडी केली आहेत का? हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.